वडीगोद्री फाट्यावर ओबीसी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत। काही वेळापूर्वी चारचाकी गाडी उपोषण स्थळासमोरून गेल्यानं ओबीसी आंदोलकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केलेली आहे। आंदोलन स्थळासमोरून एका गाडीतून जरांगे समर्थकांनी घोषणाबाजी केली आहे। घोषणाबाजीनंतर हाकी समर्थक मात्र चांगलेच संतापलेले बघायला मिळाले आहेत। काल सुद्धा वडीगोद्रीमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली होती। पोलीस आणि या सर्व आंदोलकांमध्ये चर्चा झालेली होती। मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी ओबीसी आंदोलक रस्त्यावर उतरले असल्याचं बघायला मिळतंय। आपण बघतोय वडीगोद्री फाट्यावरती पुन्हा एकदा तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय घडलेलं आहे? पुन्हा एकदा तणावाची स्थिती दिसते। नक्कीच आपण जर पाहिलं तर काल जरांगे समर्थक आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये काल पोलिसांनी एक बैठक घडून आणली होती। त्यानंतर असं ठरलं होतं की या रस्त्यानं कोणतीही गाडी जाऊ द्यायची नाही। मात्र काही वेळापूर्वीच अंतरवाली सराटीकडून एक गाडी जी आहे ती वडीगोद्री फाट्यावर पोहोचली आणि त्यानंतर गाडीत बसलेल्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळं त्या घोषणाबाजीनंतर परत लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी देखील जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली आहे। एकंदर आपण जर पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। तरी देखील अंतरवाली सराटीतून येणाऱ्या एका गाडीमधून घोषणाबाजी झाल्यानं ओबीसी आंदोलकांनी देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। निश्चितच अक्षय, मात्र सध्या पोलिसांची नेमकी काय भूमिका या ठिकाणी बघायला मिळते? खरं तर पोलिसांनी दोन्ही आंदोलकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। कालच पोलिसांनी मनोज जरांगे पाटील समर्थक आणि लक्ष्मण हाके समर्थक यांची एक संयुक्त बैठक घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये शांततेचं आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलेलं होतं। मात्र कुठेतरी आज सकाळपासून जी आहे ती वडीगोद्री फाट्यावर शांतता होती। मात्र काही वेळापूर्वी, काही मिनिटापूर्वीच एक गाडी इथून गेल्यानं कुठेतरी परत तणावपूर्ण शांततेचं वातावरण या ठिकाणी तयार झालंय। पोलीस दोनही आंदोलकांना शांततेचं आवाहन करत आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय या सर्व अपडेटसाठी। मात्र आपण ही दृश्य एकदा बघूयात। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय तणावाची स्थिती या संपूर्ण परिसरात निर्माण झालेली आहे। पुन्हा एकदा पोलिसांकडून या सर्व आंदोलकांची समजूत काढली जाते, शांततेचं आवाहन केलं जातंय। मात्र घोषणाबाजीनंतर हाके समर्थक संतापलेले आहेत। तर ओबीसी आंदोलन स्थळाजवळून एक गाडी गेली ज्यामधून जरांगे पाटील यांचे समर्थक होते आणि त्यांनी घोषणाबाजी केली असं देखील सांगितलं जातंय। मात्र सध्या आपण जर बघितलं तर मराठा आणि ओबीसी पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त कालपासूनच या संपूर्ण परिसरात तैनात आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं देखील आपण बघतोय। मात्र आता पोलीस सध्या आंदोलकांना शांततेचं आवाहन करताना दिसत आहे। मात्र आपण जर बघितलं वडीगोद्रीमध्ये वातावरण पुन्हा तापलेलं आहे।